आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. ग्रामरत्न पुरस्काराच्या निमित्ताने माझे हात सोन्याचे झाले. अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड. आयुष्याच्या विद्यापीठात किती माणसे वाचली हे महत्त्वाचे असून किती पदव्या आहेत हे महत्त्वाचे नाही. खूप मोठी मोठी स्वप्ने पाहावीत, तसेच परिश्रमही खूप मोठे करावीत. आपल्यातील नेमके गुण हेरून त्याचा गुणाकार करणे गरजेचे आहे, म्हणजे जगणे सुलभ होईल. ज्ञानगंगेमध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी चाललेला हा नंदादीप गेली 20 वर्ष तारदाळ येथील साहित्यप्रेमी युवा मंच जपत आहे. असा श्रोतावर्ग वर्षानुवर्ष जपला जातो आहे. या ग्रामरत्न पुरस्काराच्या देण्याच्या निमित्ताने माझे हात सोन्याचे झाले असे मला वाटते. या कार्यक्रमाचे संचित घेऊन मी जात आहे, याचे मला मनस्वी आनंद आहे, असे वक्तव्य तारदाळ येथील कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड यांनी केले. तसेच शिवचरित्र व्याख्याते राहुल नलावडे बोलत असताना म्हणाले की पुरस्काराने प्रेरणा मिळते. शिवचरित्रातही ऐतिहासिक काळात मावळ्यांनी केलेल्या कर्तबगार कामगिरीबद्दल महाराजांनी त्यांना सोन्याचा कडा देऊन त्यांचा मान सन्मान केला. त्यामुळे त्या काळातही मावळ्यांना प्रेरणा देऊन स्वराज्यासाठी असंख्य मावळे तयार केले, असे मठ त्यांनी मांडले. तारदाळ येथे ग्रामरत्न पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत चौगुले, सीए, प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पोवार, विशाल कुंभार, दिलीप शेंडे, प्रसाद कुलकर्णी, श्रीकृष्ण दरेकर, अंजना शिंदे, यशवंत वाणी, यासीन मुजावर, राणी शिंदे, के.जी. पाटील, प्रकाश खोबरे, प्रवीण पाटील, संजय चोपडे, गजानन नलगे, चंद्रकांत तांबवे, भाऊसो चौगुले, विमल पोवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन खोत यांनी केले. मनोगतातून डी.पी. भगत यांनी 20 वर्षाचा प्रवास विशद केला. सूत्रसंचालन विश्वनाथ मांजरे व विशाल देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन दिलीप खोत, गजानन खोत व सर्व सदस्यांनी केले. महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्रावण खांडेकर. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.